फेस्टिवलमध्ये डीमार्ट असं गच्चागच्च भरलेलं असतं खरंय. आणि ट्रॉल्या तर बघायची माझी तर इच्छाच होत नाही, इतक्या भरलेल्या ट्रॉल्या पण असतात लोकांच्या. तर मग डीमार्टवर तुझं काय आहे किंवा त्या प्रकारच्या शॉपिंगवर, ग्रोसरीच्या शॉपिंगवर कसं आहे? म्हणजे तू हसशील आता, मी ना डीमार्टला जाणं सोडून दिलंय. काय व्हायचं माहितीये, डीमार्टला गेलं ना माझी लिस्ट असायची, मला काय घ्यायचे. मला मी बरोबर आईला म्हणजे आम्ही डिस्कस करून सगळं की हे संपलंय ते संपलंय, मी बरोबर लिस्ट करून जायचे. तिथे गेल्यावर हा बाय 2 गेट 1 फ्री, तो बाय 1 गेट 1 फ्री, हे स्वस्त आहे, ते असं आहे, मग मुलगी जाणार मम्मा हे पण घेऊया, असं करत करत आहे ना जे नॉर्मली माझं 2-2.5 हजार बिल झालं असतं समजा, मी एक्झाम्पल देते, ते मी इझिली 7-8 हजार करून येते. आणि हा असे दरवेळेच्या खेपा. सणाला तर तू विचारूच नको, सणाला तर काय काय तुला पंत्या दिसणार, तुला हे दिसणार, सगळंच तुला टेम्पटिंग वाटतं की आपल्याला हे गरजेची गोष्ट आहे. आणि मग ते घरात कुठे कोपऱ्यात पडणार ते आपल्याला कळत नाही. मी सरळ आता काय करायला सुरू केलं माहितीये, आता डीमार्टला स्वस्त मिळतं तर हो नक्कीच स्वस्त मिळतं, पण आपण डीमार्ट रेडी आहे ना, सरळ तिथे मी लिस्ट टाकते, माझ्या 2 दिवसात घरी फ्री डिलिव्हरीमध्ये येतं. हेच जर का मी तिकडे गेले असते तर जे माझं बिल 500 रुपये आणि 1000 आणि 2000 येणार होतं ते उगीच मी 7-8 हजारावर. तर तिथे पण ना लोकांना खर्च कमी करता येतो. आणि हे कधी कंट्रोलमध्ये येतं माहितीये, तुझ्या हातात पैसा असला ना तो डेफिनेटली खर्च होणार आहे. 4 दिवसात तुमची इन्व्हेस्टमेंट जाऊन द्या ना, जी ठरवाल ती. असं मी नाही म्हणत की तुम्ही एकदम मोठी इन्व्हेस्टमेंट्स वगैरे केल्या पाहिजेत. आता 1 लाख येतोय, आपले 40-50 हजाराचा EMI असू शकतो, आपले 20-25 हजाराचा खर्च असू शकतो, 15-20 हजार आपण सेव्ह करू शकतो, 10-15 हजार आपण ते पहिले जाऊन द्या. मग जे उरतील ना मग ते तुम्ही करा ना खर्च. तुम्हाला जे पाहिजे कपडे घ्यायचे कपडे घ्या, म्हणजे तुमचं एक बजेट ठेवून द्या सगळ्या गोष्टींना आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही केलं ना मग ते मनाला पण वाईट नाही वाटत, अरे वायफळ खर्च केला.